बारीक आपण हा कढीपत्ता सुद्धा. तर आपल्याला डाळ वडे करण्यासाठी हरभरा डाळ जी आहे तर ती आपण वापरणार आहे. 2 वाट्या आपण डाळ घेतली आहे आणि ही डाळ आता आपण भिजत घालणार आहोत, म्हणजे हे उद्या सकाळी आपल्याला याचे डाळ वडे करता येतील. डाळ आता ही पाण्यामध्ये भिजत घातली आहे. आपल्याला ही चांगली 5 ते 6 तास भिजत घालायची आहे, म्हणजे मग उद्या सकाळी आपल्याला पाणी काढून फक्त डाळ आहे तिचं वाटण करून घ्यायचं आहे. आणि फक्त आपण हरभरा डाळ याच्यामध्ये डाळ म्हणून वापरणार आहे. तुम्हाला हवी असल्यास मूग डाळ सुद्धा तुम्ही भिजत घालून ती देखील वापरू शकता. तर आता हे मी झाकण लावून ठेवणार आहे आणि आपण डायरेक्ट सकाळी बघूया. मी हिमगौरी आणि आपल्या सगळ्यांचं हिमगौरी ब्लॉग या चॅनलवर नव्या भागामध्ये पुन्हा एकदा खूप सारं स्वागत आहे. हे काल भिजत घातलेलं होतं ते आपण बघतोय. छान डाळ आता भिजली आहे. हे पाणी आता मी ओतून याला निथळत ठेवणार आहे. यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला डाळवडे आहेत त्याच्यात वरून पाणी बिलकुल घालायचं नाही. तर अशा प्रकारे डाळमधलं पाणी काढून मी डाळ ही या आपल्या पुरणाच्या चाळणीमध्ये निथळत ठेवली आहे, जेणेकरून त्यात जे काही पाणी असेल ते निथळून जावं. आणि हे इथं बघा आमच्या निरूला लागलेलं आहे इथे. आणि हे इथं बघा आमच्या निरूला लागलं होतं. बाळ आमचं पडलंय खेळता खेळता. आपल्याला लागणार आहे थोडा पुदिना आणि आपण तो ताजा ताजा इथूनच काढून घेणार आहे. अगदी थोडासाच हवा आहे आपल्याला. तर
आपण ताजा ताजा कढीपत्ता घेऊयात. तर हा ताजा कढीपत्ता आपण घेतलेला आहे. सगळ्यांना नमस्ते. तर आज आहे रविवार आणि आज तारीख आहे 27 एप्रिल. तर आज आपण स्पेशल काय करणार आहे, नीलचं आवडतं ते म्हणजे डाळ वडे. आज आपण डाळ वडे करणार आहोत. आजचा रविवारचा दिवस आहे. खूप सारी पेंडिंग कामं आहेत, खूप सारे कपडे आहेत, भांडी आहे, सगळा पसारा आवरायचा आहे. तर चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत सगळं करायला मला मदत करा. चला 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 चला. आणि आता सगळ्यात आधी दूध तापत ठेवलेलं आहे. तर दूध तापतंय तोपर्यंत आपण डाळ वड्याच्या तयारीला लागूयात. तर ही डाळ आहे आपण उठल्याच पुन्हा एकदा ती पाण्यातून काढली होती आणि चांगली निथळून पण घेतली. बघताय अगदी थोडंसं पाणी, म्हणजे यातलं काहीच पाणी यात शिल्लक नाही. सगळी डाळ आहे ती निथळलेली आहे आपली. ही जी डाळ आपण घेतली आहे याच्यामध्ये जरा हिरव्या मिरच्या टाकूया. म्हणजे 2 भागात ही डाळ वाटणार आहे, त्यामुळे थोडंसं इकडे टाकते, थोडंसं आलं टाकते आणि 1-3-4 लसणाच्या पाकळ्या टाकते. आणि आता हे मी पल्स मोडवर करून घेणार आहे बारीक. लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडंसं फ्लेवरसाठी मिंट लीव्हज टाकते. हे बघा, हे असं एकदम जाडसर आणि त्यात काही तर अख्खी डाळ अर्धी डाळ असंही मी ते वाटण ठेवलेलं आहे. नीरू आणि दीदी घेणार ना काय बोल. एक चमचा जिरं घेतलंय, त्याच्यानंतर हे धणे घेतलंय आणि थोडेसे मिरे घेतलेले आहे. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण कढीपत्ता घेणार आहोत. तर आपण थोडासा जास्त कढीपत्ता करणार आहे आणि कढीपत्ता आहे तो एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. त्याचा असं छानसा फ्लेवर त्याच्यामध्ये छान उतरतो. तर हे अशा प्रकारे बारीक आपण हा कढीपत्ता सुद्धा केलेला आहे. तर या पिठात
सगळ्यात अगोदर तर आपण बाजूला काढलेली ही जी डाळ आहे ती थोडीफार मिक्स केली. एक हाताने वडे याचा क्रंची छान लागतं. त्याच्यानंतर जे आपण हे बारीक केलेलं होतं ते मी याच्यामध्ये थोडंसं टाकून घेते. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कढीपत्ता. हे तांदळाचं पीठ आहे, ते 1 ते 2 चमचे मी आत्ता टाकून घेते. कांदा टाकल्यानंतर याला पाणी सुटणार आहे, त्यामुळे आपण त्याच्या आवश्यकतेनुसार नंतर तांदळाचं पीठ आपण याच्यात मिक्स करणार आहे. तर मी याच्यात 1 चिमूटभर हिंग सुद्धा टाकून घेते. आपण मीठ कुठंच वापरलं नाहीये, त्यामुळे चवीनुसार मीठ. तेल टाकायचंय, गरम तेल. तर हे मी तेल गरम करायला ठेवलंय आणि ते तेल असं छानसं चरचरलं पाहिजे. तर मी हे हातानेच व्यवस्थित सगळं आहे ते एकजीव करून घेणार आहे. पूर्ण आधी एकजीव करून घ्यायचंय. बऱ्यापैकी आपण अशा याच्यात टिक्की करून घेतल्या. टिक्की नाही म्हणायचं, म्हणजे वडेच करून घेतलेले. मी तुम्हाला जवळून थोडंसं दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे अशा प्रकारे वडे मी केले. तुम्ही बघताय मध्ये आहे ते थोडेसे जाड आहेत आणि कडेने एकदम असे बारीक केलेत. म्हणजे आपल्या मधल्या भागात आहेत ते अजून एवढे करायचे आहेत, पण तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवते. आणि बघा आमची शौर्या आत्ताच उठलेली आहे. हां, तिला 24 पासून सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे तिचं असं आहे की आता मी वर्षभर खूप लवकर उठते आणि खूप लवकर खूप 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 कामं करते, त्याच्यामुळे आता मी थोडीशी रिलॅक्स उठणार आहे, असं तिचं आहे. गॅस पेटवला आणि आता मी तेल त्याच्यात टाकून घेते. मी चेक करते जरा. आता आपण टाकलेलं ते तेलातून वर आलेलं आहे. हे बघा, हे जवळून जरा दाखवते. याच्या बाजूने एकदम असे बारीक एजेस असलेले करायचे. आता यांनी शेप धरलाय, ते फक्त पलटी करून घेऊयात. अगं संपू दे त्याला, म्हणून थोडंसं दिलंय. कसं झालंय? लागते का चांगलं? शौर्या कसं झालं नेहरू? कसं लागतंय? खूप छान लागतंय. तुम्ही पण या खायला.
निरू कसं लागतंय? क्रिप्सी आहे, वाजते ना कुरकुरीत. त्याची चटणी करायला पाहिजे होती खरं तर. चटणी गेली असती तर छान झालं असतं. खोबऱ्याची नाही का आपण ह्याला करतो इडली सांबारला तशी. तो आतून कसा झालाय हे आपण बघूयात. तर हा असा झालेला आहे. पिठलं केलं तर छान आता. छान लागलं वाटलं काय. मी माझे कपडे धुवून झाल्यावर मी थोडेसे निवांत बसले होते आणि ही दोन पाखरं आहेत न सांगताच स्वतःच त्यांनी छानसं थोडंसं पाणी घेतलं आहे आणि फक्त एकच गोष्ट केली. आधी मॉपने पुसलं आणि त्याच्यानंतर झाडून आता काढतात. तर असं चालू आहे दोन्ही मुलांची कामं. तर तुम्ही बघताय असं मस्त चकचकीत पोर्चमधली फरशी दोघांनीही केलेली आहे. आणि कधीतरी मुलांनी अशी छोटी मोठी कामं केली की फार बरं वाटतं. उन्हात ठेवा आता म्हणजे सुकतील ते झाडू. हां चलो थँक्यू दादा आणि दीदी, थँक्यू सो मच. तर 1:30 वाजलेले आहेत. कपडे आत्ता धुवून झाले. आज नाश्ता वगैरे अगोदर केला, जेवण ते सगळं बनवलं आणि आता जवळपास 1:30 वाजून गेले. 1:30 वाजून 5-10 मिनिटं झालेली. थोडं 5-10 मिनिटं झाले. आता मी कपडे वाळत घालून आली. थोडंसं जरा पाणी पिते. फार अस्वस्थ होतं. इतकी गरमी आहे, प्रचंड गरमी आहे. सगळीकडेच गरमी आहे. म्हणून आता थोडंसं पाणी पिते. सहज हा ग्लास बघताय डिझाईनचा आहे आणि मी लहान होते, लहानपणापासून म्हणजे अगदी मला जसं कळतंय बालवाडीपासून असेल किंवा अजून काही, मी आणि माझा भाऊ ज्याला मी आबा म्हणतो, तर त्याची आणि माझी या ग्लासवरून भांडणं व्हायची. भांडणं कशासाठी माहिती आहे का? की काही नाही, उगाच असंच सेम एकच ग्लास होता. तर हा हे जे डिझाईन आहे ना त्याला, त्याच्यामुळे ते हवं असायचं. मला पण त्यातूनच पाणी प्यायचं असायचं आणि आबालाही. म्हणजे तो मोठा आहे माझ्यापेक्षा, पण आमच्या दोघांचीही त्यासाठीच भांडणं चालायची.
कशा आठवणी असतात ना, एवढे मोठे झालो पण जेव्हा जेव्हा या ग्लासमधून मी पाणी पिते त्या भांडणांची आठवण नक्की होते की माझा ग्लास आहे आणि मला पाणी प्यायचे. काय कळत होतं कोण जाणे. पण हा ग्लास मी लग्न झाल्यानंतर सुद्धा माझ्या बरोबर घेऊन आलेली आठवण म्हणून. काही गोष्टी असतात ना ज्या आठवणींसाठी आठवणींनी त्या जपून ठेवाव्या लागतात, त्याशिवाय दुसऱ्या मेमरी आपल्या तयार होत नाहीत. तर आज 27 एप्रिल आहे, रविवार आहे आणि आज सकाळपासून पुष्कळ कामं झालेली आहेत, खूप सारी कामं झालेली आहेत आणि आज थोडंसं फ्रेश वाटतंय. मी आणि निव आम्ही दोघे पण आज लवकर उठलो होतो. हो ना, मला एक पाठ येतो. आज आम्ही दोघेही लवकर खूप उठलो होतो. तुम्ही पाहिलं आम्ही सकाळी झाडांना पाणी दिलं. हो ना. आणि त्याच्यानंतर आम्ही खाली झोपाळ्यामध्ये बसलो होतो. आम्ही खूप सारी मज्जा केली दोघांनी. हो ना. आणि दादूने मला खूप मदत केली आज. डाळवडे खूप आवडले त्याला. धुबुकट पडला तो घसरगुंडी खेळायला गेलेला गार्डन मध्ये, तेव्हा असं तो सांगतोय. हो ना. तर तुमच्याकडे असं चिकू आहे का एखादं बाळ? पण एक केव्हा केव्हा खूप आगाऊपणा करतो, खूप म्हणजे खूप अतिच जास्त, आहे की नाही. रविवारी आई असते घरी तर आईला खूप जास्त दमवायचं आणि आईने असं झाडू मारलं की खूप सारा घरभर पसारा करून ठेवायचा. ही आमच्या निरंजनची आहे खासियत. आणि आपण जे त्याला सांगू त्याच्या बिलकुल विरुद्ध करणारा हा मुलगा आहे. पण हा तसा खूप गोड पण आहे बरं का. आणि काल बाळ माझं इथे लागलं, हे बघा, हे दिसतंय ना तुम्हाला, खूप लागलं बरं बाळाला माझ्या. हा, तो तिथे खेळत होता आणि ती वही त्याला लागलीये, असं झालंय. आणि गरमी तर इतकी प्रचंड आहे की काही सुधारायचं नावच नाही बिलकुल सुद्धा अजिबात. पण आज खूप सारी कामं झाली. आपण मिरची पूड जी विकत आणतो तर तिला जवळपास 100 ग्रॅम आपल्याला 85 ते 90 रुपयाला मिळते. ते तसं जर कॅल्क्युलेट केलं तर जवळपास आपल्याला 900 ते म्हणजे 1 किलो जर मिरची पूड जर आपण विकतची आणली ना ती खूप महाग जाते. त्यापेक्षा मिरची घेतली, तुम्ही शंकेश्वरी घ्या किंवा साधी मिरची घ्या किंवा लवंगी मिरची घ्या किंवा काश्मीरी मिरची घ्या. तुम्हाला जी कोणती मिरची हवी ती आणायची, छान उन्हात वाळवायची, नंतर त्याची देठं काढायची आणि भाजायची थोडी आणि नंतर डंकावर नेऊन त्याची पूड करून आणायची. तर ही बघा आता साधारणतः मी शंकेश्वरी आणली 180 रुपये किलो, बरोबर, वाळवली आहे, देठं काढली आहे आणि ती मी डंकात म्हणजे 1 किलो चटणीला 50 रुपये असा दर आहे. आता ती मी 1 किलो मिरची आणली पण ती वास्तविक त्याची पूड झाल्यानंतर 1 किलो भरणार नाही, कारण मी ही फक्त पूड करणार आहे जी आपण वरची वापरतो ती. म्हणजे विचार करा, मला 900 ते 1000 रुपये पूर्ण वर्षभराचे जायचे तर ते माझं अक्षरशः 250 रुपयामध्येच होतं आणि शिवाय मला ही पूर्ण 1.5 वर्षापर्यंत ही 1 किलोची मिरची पूड जाते. तुम्ही पण मिरची पूड घरी बनवता की विकत आणता? तुम्ही जमल्यास ते त्याचा पण मी तुम्हाला ब्लॉग घेऊन येईन. पण माझी म्हणजे आणलेली आहे, वाळवून झाली आहे आणि त्याची देठं पण काढून झालेली आहेत. आता फक्त ती गरम करायची आणि डंकातून बाजारात जाऊन त्याला पूड करून आणायची, एवढंच बाकी राहिलेलं आहे. काळी चटणी झालीच आहे. ज्यावेळी माझं हे करंगळीचं बोट थोडंसं इथं मोडलं होतं मध्येच, त्यावेळी 2 महिने मला काही करता येत नव्हतं. तर आई माझी एक 10-15 दिवस इथंच मुक्कामी होती. त्यावेळी तिने काळी मिरची म्हणजे आपली जी काळी चटणी आहे ती मला करून ठेवलेली आहे. की तिला असं वाटलं की हे लवकर व्यवस्थित नाही होणार मुवमेंट आणि मग पुन्हा अडचण नको, त्यामुळे तिने मला ती काळी चटणी आहे ती करून ठेवली आहे. मग आता मी त्याच्यानंतर ती पूड आणली. आता तुम्ही बघताय थोडंसं हा हात, हे बोट आहे ते पूर्ण असं खाली बेंड होत नाही, असं एवढ्यातच राहतंय. पण ते डॉक्टर म्हटलं तुम्हाला एक्सरसाइज करावं लागेल. ते कंटिन्यू 2 महिने हे असं बांधल्यामुळे म्हणजे आता हा हातातला फरक तुम्हाला जाणवतोय की नाही मला माहित नाही. ही करंगळी स्ट्रेट आहे आणि ही थोडीशी इकडे या बोटाला जशी चिकटलेली आहे आणि ही अशी सरळ आहे, तर गॅप राहतो, ही स्ट्रेट राहते आणि ही पूर्ण चिकटलेली आहे. आणि ज्यावेळी मी मूठ वळायला जाते ना, ही मूठ वळताना ही पूर्ण करंगळी तिची ती सेपरेट आतमध्ये वळते. तशी ह्या हाताची आहे ती, ही अशी वरच राहते, पूर्ण बेंड होत नाही अजून. तर त्याच्यासाठी मला एक्सरसाइज करा असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. पण आता बऱ्यापैकी खूप सारी प्रगती आहे हातामध्ये सुद्धा. आणि जवळपास मला या 16 तारखेला 2 महिने झाले होते करंगळी मोडली तेव्हापासून आणि उजवाच हात होता.
खूप साऱ्या गोष्टींना अडचणी येत होत्या. अगदी साध्या गोष्टी असतील, कणिक मळण्यापासून ते झाडू मारण्यापासून, कारण आपल्याला पूर्ण उजव्या हाताची सवय असते. झाडू जरी धरला तरी ग्रीप आपल्या उजव्या हाताला असते, असं डाव्या हाताला एवढी येत नाही. त्यामुळे असं डाव्या हाताने धरायचं आणि उजव्या हाताने नंतर हे करायचं, ही 2 बोटं तर पॅकच होती. असं माझी कामं सुरू होती. परंतु आता हात जरा व्यवस्थित आहे आणि सगळं सौलभ्य आहे. एप्रिल महिना आहे, शौर्याला बरोबर आता 2 दिवसांपासून सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे दोघांचा धुडगूस प्रचंड घरात सुरू आहे. आणि घरी असल्यामुळे मग आता हे बनव, थोड्या वेळाने ते बनव, म्हणजे दिवसभर एकच आहे की तू हे संपलंय आता हे खायला दे, आता ते संपलंय आता हे खायला दे. हे दिवसभर रहाटगाडगा सुरूच असतात. सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे थोडीशी निवांत आहे. तरी आता 1:45च्या आसपास होत आलेले आहेत आणि असं वाटतं की आता खूप सारा मोठा ब्लॉग होईल. तर आजचा ब्लॉग हा मी इथे संपवते. तुम्ही सगळ्यांनी आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून आभारी आहे. तुम्ही जर आता माझा चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेअर करा, लाईक करा आणि जर माझे सगळेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तर चला, बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान मजेत राहा, हसत खेळत राहा, आनंदात राहा.